सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे। आयात शुल्क 6% 15% वाढवलंय। 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% AID उपकर यांचा समावेश करण्यात आलाय। नवीन आयात शुल्क आज रात्रीपासून लागू होणार आहे। देशात सोनं आणि चांदी आयात करणं त्यामुळे अधिक महाग होणार। पंतप्रधान मोदींनी जनतेला 1 वर्षासाठी सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन 2 दिवसांपूर्वी केलं होतं। अमित मोडक आपल्यासोबत आहेत। PNG अँड सन्सचे CEO आपल्यासोबत आहेत। मोडकजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजवर। मोदींचं आवाहन आणि त्यानंतर घेण्यात आलेले हे काही पॉलिसी डिसिजन्स याकडे आपण कसं पाहता? तर सोन्याची खरेदी कमी करा हो, हे त्यांनी सांगितलं। हो आणि माझा आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय। तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला येतंय। हॅलो, हो सलग बोला, ऐकायला येतंय आम्हाला। ती खरेदी कमी होणार नाही असं बहुतेक सरकारला वाटलं। त्याच्याकरता ड्युटी वाढवून जर भावच वाढले तर एखादे लोक परावृत्त होतील अशी त्यांची कल्पना असावी, म्हणून त्यांनी ड्युटी वाढवली आहे। हो, खरं तर जेव्हा फॉरेक्स रिझर्व्ह कमी येतात आणि म्हणून ते कमी वापर करा असं जर आव्हान असेल हो तर ड्युटी वाढवण्याचं काहीच कारण नव्हतं। कारण ड्युटी वाढवूनही जर लोकांनी जर ते वापरत राहिले तर तुमच्याकडून फॉरेक्स रिझर्व्हचा तर आउटफ्लो तेवढाच होणार आहे जो पहिला होत होता। तो जर खरंच स्केअरसिटी होती तर आउटफ्लो तुम्हाला जर थांबवायचा असेल तर त्याच्या दृष्टीने म्हणून ETF वरती बंधनं आणणं गरजेचं होतं। एक्सचेंज ट्रेडेड फंड वरती नवीन सबस्क्रिप्शन घेऊ द्यायला नको होतं। कारण जवळपास दरवर्षी 25 टन सोनं ETF मध्ये गुंतवलं जातं। किंवा जुन्या सोन्यातून नवीन दागिने घडवणं म्हणजे घरातलं सोनं घेऊन या आणि दागिने घडवा होय। तर त्याच्यावर जो आता 3% GST नवीन दागिन्यांनी एवढाच लागतो तो 1% केला असता तर लोकांनी जास्तीत जास्त नवीन दागिने बनवताना जुनं घरातलं सोनं आणलं असतं आणि त्यांनी फॉरेक्स रिझर्व्ह वाचले असते। म्हणजे सरकारला फॉरेक्स रिझर्व्ह वाचवणं हा उद्देश आहे का त्यांचं उत्पन्न वाढवणं हा उद्देश आहे, हेच आज कळत नाहीये। नुसती इम्पोर्ट ड्युटी वाढवल्याने त्यांचा हा प्रश्न कसा सुटणार आहे हेच काही कळत नाहीये। त्यामुळे खरं तर याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही मला फॉरेक्स रिझर्व्ह वाचवण्यावर, पण सरकारचं उत्पन्न वाढवण्यावर मात्र नक्की होईल। म्हणजे याचा मी थोडस म्हटलं तर तुम्हाला जर जास्त किंमत द्यायची तयारी असेल तर माझ्याकडे फॉरेक्स आहे, पण आहे त्या किमतीत मात्र मी तुम्हाला फॉरेक्स देऊ शकत नाही असं मला अर्थ लागतोय तसं काही। धन्यवाद अमित मोडकजी आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी। त्यामुळे एक विचित्र परिस्थिती तयार झालेली आहे।